एकदा आमच्या कोजागिरीचा उत्सव बघा, काय धमाल असते ती. खरंय नाना. अहो या घरची स्पेशालिटी म्हणजे काय माहितीये? मोठ्या बाईंच्या आजचं मसाल्याचं दूध. सगळे नवरा बायको एकत्र येऊन दुधात चंद्र बघतात. चंद्र दिसला की मग दूध पितात. नवरा बायको दुधात चंद्र बघताना आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात. तुम्हालाही आवडेल, आज तुम्ही पण या. एक मिनिट हे तुम्ही मला दुधात चंद्र बघायला सांगू नका, मला किंवा महालक्ष्मीला. आणि असंही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही लवकरच डिवोर्स घेतोय, त्यामुळे प्लीज अशी ही ऑकवर्ड सिच्युएशन क्रिएट करू नका प्लीज. सर, हे असेच प्रसंग असतात जेव्हा आपलं भांडण विसरून आपण एन्जॉय करावं. नाही पण आमच्यामध्ये प्रेमच नाहीये तर व्यक्त कसं करणार ना? आता नाहीये, आधी तर होतं ना सर, ते आठवा. बरोबर आहे सिद्धू, शेवटी बायको ती बायकोच. तिच्या बरोबर घालवलेले क्षण कसे विसरणार? सगळं आठवा. काय माहित, त्यामुळे तुमच्या नात्याची नव्यानं सुरुवात होईल. नाही, आता ते शक्य नाहीये. माहितीये तुमची बायको स्वभावाने कडक आहे, माझ्याच बायको सारखी, म्हणून तुम्हाला भीती वाटत असेल. पण खरं सांगू, घाबरण्यातच मजा असते, त्यातच प्रेम असतं बघा. अहो तुम्हाला बायको आहे, तिची सोबत सोडू नका. बायको नसणं खूप वाईट असतो. माझा एक मित्र होता, त्याने बायकोला सोडलं. अहो एकटाच राहायचा, गेला. अहो 4 दिवस कोणाला कळालंच नाही तो गेला. हे नेहमी असं भयंकर का बोलत असतात? तुम्ही लक्ष नका देऊ, नाहीतरी ते सत्यच बोलताय. आणि सायंटिफिकली हे सुद्धा सिद्ध झाले की बायकोच्या सहवासात पुरुषाची तब्येत चांगली राहते. अगदी कितीही भांडण होत असलं ना तरी सुद्धा. सर तुम्हाला प्रेम व्यक्त करता येत नाही ना? मी तुम्हाला छान 1-2 कविता देतो, त्या म्हणून दाखवा. खुश होतील त्या आणि सगळं छान होईल. तुमच्यातले संबंध चांगले झाले तर तुमचा बिझनेसही वाढेल. नाही सॉरी, आमचे संबंध नाही सुधारू शकत आता. आणि तुम्ही जे काय सांगतायत ना मला, चंद्रात दूध, दुधात चंद्र, काय ते नाही, ते मी नाही करणार आहे. सर, आदितीसाठी हे सगळं करून बघा. तुम्हाला एकत्र बघून ती खूप खुश होईल. मॅडमनी घाबरून तुम्हाला जेव्हा मिठी मारली होती, अहो ते बघून आदितीच्या डोळ्यात पाणी आलंय. आजचा एक दिवस करून बघा आदितीसाठी. हे बघा, हे विचार करू नका. मला एक सांगा, तुम्ही पहिल्यांदा एकत्र कोणता पिक्चर बघितला? मैंने प्यार किया. दिल दीवाना बिन सजना के माने ना. आज रात्री तुम्ही हेच गाणं म्हणायचं आदितीच्या बाबांसाठी. पण मी मिलिंदसाठी का गाणं म्हणायचं? अहो नवरा आहे, आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, आज एकमेकांविषयी असलेलं प्रेम व्यक्त करायचं असतं. त्यांच्याविषयी काय बोलायचंय ना ते तुम्ही जरा आठवून ठेवा. मला नाही बोलायचं काही त्याच्याविषयी. त्यापेक्षा तुम्ही मला लॅपटॉप द्या माझा. नानी शोधते, सापडला की देईलच ना. तुम्ही तोपर्यंत त्यांचा विचार करा ना. अहो कितीही झालं तरी ते तुमचे मिस्टर आहेत आणि नवरा हा आयुष्यात खूप महत्वाचा असतो. आपल्या दोघींमध्ये ना एक गोष्ट सारखी आहे, आपले नवरे आपल्याला घाबरतात. नवऱ्याला धाकात ठेवून वर्चस्व गाजवलं ना, तब्येत अगदी ठणठणीत राहते बघा. शेवटी आपल्या हक्काचं माणूस ते आपल्या हक्काचं माणूस. आपल्या आई वडिलांनंतर आपण त्यांच्यावरच विश्वास ठेवतो ना. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? हे नवऱ्याचा इम्पॉर्टन्स अँड ऑल. कारण मॉम, तुम्हा दोघांच्या कामाच्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्यात हे नानी काकी विसरलीये. आणि त्यामुळे तुम्हा दोघांना पहिल्यांदा कामाशिवाय एकमेकांसाठी वेळ मिळतोय. त्याचा उपयोग करून घ्या. लॅपटॉप नाहीये, फोन नाहीये म्हणून खूप नुकसान होणार यावरून भांडण्यापेक्षा जो वेळ मिळालाय ना, त्यात एकमेकांशी प्रेमाने बोला. प्रेमाने? मी आणि मिलिंद? कम ऑन अदिती,
तुलाही माहितीये हे अशक्य आहे आता, आणि तसंही तुम्हाला सगळ्यांनाच कळलंय की आमचा डिवोर्स होणार आहे, तरीही तुम्ही सगळे हे असं का बोलताय? हे बघा, हे आमचं आयुष्य आहे, ते कसं जगायचं ते आम्ही ठरवू ना. तुम्ही यात मध्ये पडू नका. मध्ये पडू नका म्हणजे? माफ करा हं. आम्ही मध्ये नाही पडत आहोत. हो, पण कुठलंही नातं असं अर्धवट सोडायचं नसतं. वीणबाई, नात्याला एक संधी तर देऊन बघा ना. अहो, पण आम्हाला नाही द्यायची संधी. किमान मला तर नाहीच नाही. ती नानी कुठे? मला माझा लॅपटॉप हवाय, काम करायचंय. मॉम, हे सगळे चांगल्या हेतूने काहीतरी सांगतायत तर तू सरळ सरळ दुर्लक्ष करतेस. जरा विचार करून बघ ना. एवढा काय राग आहे डॅडवर? मोठ्या बाई, ताई काकी, पल्लू काकी, अर्चना बहिणी, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण काहीच होऊ शकत नाही. आदिती, आदिती थांब. आदिती, काय बोरिंग बायका आहेत ह्या. मी इथे आलो ना की नेहमी आमच्या घटस्फोटाचा विषय चालू असतो. आमचं खूप प्रेम आहे हो. आम्ही घटस्फोट नाही घेणार. हो हो, माहितीये आम्हाला, माहितीये. अहो, पण ते घटस्फोटाचं तुमच्याबद्दल नव्हतं चाललेलं. नाही म्हणजे तुमचा गैरसमज होतोय. गैरसमज तर इतरांचा होतोय. आम्हाला एकत्र आणण्यासाठी कुणाला काही प्रयत्न करायची गरज नाही हो. आम्ही एकत्रच आहोत. आणि मी मुलगी आहे तात्यांची. त्यांचे संस्कार असे वाया नाही जाऊ देणार. आणि यांचा काहीच त्रास नाही मला. त्यामुळे घटस्फोट हा प्रकार मी या घरात नाही होऊ देणार. वा, छान बोलीस रत्ना. अरे, घटस्फोट हा शब्द या घरात नकोच. आमची ही खूप साधी आहे. हा जराशी वेंदळी आहे, पण गोड आहे. माझी काही इच्छा नाही, फक्त भीती एकाच गोष्टीची, की कधीतरी मला तर नाही ना विसरणार. हो, मध्येच रात्री उठायची आणि मला विचारायची, हो तुम्ही कोण, माझ्या खोलीत कशी शिरलात? हो, काय हे, बाकी सगळं विसरेन मी, पण मला इतकं सांभाळून घेणाऱ्या माणसाला कसं विसरेन? माझी कधीपासूनची फक्त एकच इच्छा आहे की तू ग्रॅज्युएट हो, तुझं शिक्षण पूर्ण कर. माझी पण एकच इच्छा आहे, आपल्या दोघात आता तिसरा येऊ दे. आधी ग्रॅज्युएशन, आधी बाळ. नाही, आधी ग्रॅज्युएशन, आधी बाळ, आधी ग्रॅज्युएशन. अरे बाळा, प्रेम व्यक्त करायचंय, भांडायचं नाही. एक काम करा दोघांनी, दोन्ही इच्छा मनावर घ्या आणि आम्हाला पेढे द्या. काय सांगू तुझ्याबद्दल, सगळं काही मिळालंय मला. खूप लकी आहे मी पण खूप लकी आहे. फक्त तुम्ही काही कविता ऐकवता ना, त्या माझ्या डोक्यावरून जातात. हो, चला पाहुणे, आता तुम्ही. मी आम्ही म्हणजे
मिलिंदराव, तुमच्या मंडळीबद्दल बोला काहीतरी. तर हिच्याबद्दल काय बोलू हे काही कळतच नाहीये, पण काही कवितांच्या ओळी आहेत त्या मी म्हणून दाखवतो. बोला बोला. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनी हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. वीणबाई, आता तुम्ही बोला. माझ्या नवऱ्याबद्दल मी काय बोलू? माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. खूप भयंकर एक्सपिरियन्सेस मधून गेल्यानंतर मला असा माणूस भेटलाय. आज तो आहे म्हणून मी आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या कठीण काळातही त्याने मला खूप साथ दिली आहे. इनफॅक्ट बिझनेस ग्रो करायलाही त्यानेच मला मोटिवेट केलंय. बरं झालं तू माझ्या आयुष्यात आलास. आय लव्ह यू राघव. राघव. तात्या, मी माफी मागते तुमची. मॉमने जे काही सांगितलं ते जरी खरं असलं तरी ते ज्या पद्धतीने तुमच्या समोर आलं त्या पद्धतीने यायला नको होतं. खरं ते कधीच समोर नसतं आलं अदिती. तुम्ही जर हे असंच लपून ठेवलं असतं तर हे कधीच समोर नसतं आलं. मॉम, जरा थांबशील का? का थांब? त्या सगळं खरं सांगतायत म्हणून. तात्या, आदिती तू थांब. तुम्ही बोला. आता मी काय म्हणतो, आता हे सगळं. तू काही बोलू नकोस. तुम्ही कोणीच काही बोलू नका. तुम्ही बोला. नको तात्या, या वयात हे एवढे धक्के सहन नाही होणार तुम्हाला. त्याची काळजी तुम्ही नका करू. आतापर्यंत खूप धक्के सहन केलेत मी. हो, पण हा धक्का वेगळा आहे. आतापर्यंत फक्त सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाचा प्रश्न होता, पण आता मी जे सांगणार आहे ना त्यामुळे तुमची ही हसती खेळती फॅमिली तुटू शकते. काय बोलताय हे? कुटुंब तुटणार आमचं? काही झालं तरी शक्य नाही हे. याच कॉन्फिडन्सनी तात्या मला किती बोललात तुम्ही. आमच्या घरात कधी चोरी होत नाही, कुठली गोष्ट लपवली जात नाही, आम्ही कसे सगळे एकमेकांशी जोडले गेलो आहोत वगैरे वगैरे. तात्या, तुमचा विश्वास नाही या सगळ्यांवर? मग तरीही हे सगळे असे का वागले? तात्या, आमचा घटस्फोट होणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. फक्त तुमच्यापासून लपवलं गेलंय. तात्या, आपण यावर नंतर बोलू. मी सांगतो. थांब. मला आत्ताच कळायला पाहिजे सगळं. मी सांगितलं नाही ना मला. मग आत्ता मध्ये बोलू नका. बोला तुम्ही. तात्या, हे सगळेजण मुंबईला आले होते ना तेव्हापासून त्यांना माहिती होतं की आमचा डिवोर्स होणार आहे. तेव्हा तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही गेलं तात्या, कारण हे तुमच्यापासून लपून ठेवून आमच्यात प्रेम निर्माण करणार होते. का तर हे सगळं करून घटस्फोट झालाच नाही तर तुम्हाला काही सांगायलाच नको. म्हणजे तुमची तत्व यांना मान्यच नाहीये की तुमच्यावर विश्वास नाहीये यांचा. हे काय बोलताय तुम्ही? तात्या, असं काही नाहीये हो. मग का नाही सांगितलं तात्यांना? खरं सांगू तात्या, तुम्ही सगळं समजून घ्याल यावर यांचा विश्वासच नाहीये. तुमचं आणि बयोबाईंचं मी एक वेळ समजू शकते, कारण तुम्ही वयस्कर आहात, तुमचे विचार जुने आहेत, तुम्ही ऑर्थोडॉक्स आहात. पण रत्नाकांतचं काय? तुम्हालाही नाही सांगितलं? या घरातली मुलगी असू नये मग कसं म्हणू शकता तुम्ही की आम्ही एकमेकांना जोडून राहतो? माझ्यापासून फक्त लपवून नाही ठेवलं, माझ्यावर प्रयोग सुद्धा केलेत तुम्ही.
मला विश्वासात न घेता तुमच्या मिशनसाठी वापरून घेतलं तुम्ही मला. याचा अर्थ ती वही त्यात लिहिलेलं ते मिशन आदितीच्या आईबाबांबद्दल होतं. हे खोटं बोललात माझ्याशी. आता तर मला सिद्धू आणि आदित्यच्या लव्ह स्टोरी बद्दल देखील संशय येतोय. अरे ती तरी खरी आहे की नाही, की तिथेही फसवलं तुम्ही? नाही तात्या, असं काही नाहीये. मग काय चाललंय तुझं? मी खरं बोलते याचं तुला इतकं वाईट वाटतं आदिती? मग जेव्हा तात्या मला बोलले तेव्हा तुला काहीच नाही वाटलं? आमचं घर, एकमेकांवर विश्वास आहे वगैरे वगैरे. अगं किती ऐकवलं मला. मग मला पण सांगू देत नाही यांना. ते कुणीच कोणावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणे एकत्र आनंदी कुटुंब. सगळं काही फक्त दाखवायलाय. एकमेकांशी छान वागायचं, इथे चंद्र बघायचा आणि मोठ्यांपासून गोष्टी लपवायच्या. सॉरी तात्या, मी जरा जास्तच बोलतेय, पण मी खरी आहे. मला खोटेपणा आवडत नाही. माझ्या मुलीचं नुकसान झालं तरी चालेल आणि हे लग्न मोडलं तरी चालेल, पण मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलून जोडलेलं नातं नकोच आहे मला. मग ते नातं तुटलं तरी काही हरकत नाहीये. अहो असं नका बोलू. तुम्हाला वाईट वाटत असेल, पण मला ज्या गोष्टीचा राग येतो ना ते मी तोंडावर बोलून मोकळी होते. तात्या मी सगळं सांगतो, पण आता मी विचारीन तेवढंच सांगायचं आणि मला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. सिद्धू, हे सगळं खरं आहे? हो तात्या, पण कुणाला माहिती होतं हे? सगळ्यात आधी मला आणि हिला माहित होतं. नंतर नानी आणि बापू आले, त्यांना कळलं. नंतर सगळ्यांना कळलं. बघितलंच बयो, सगळ्यांना सांगितलं, मला नाही सांगितलं. मी म्हणत असते ना, तुझ्या सुना मला परक समजतात. ते काही खोटं नाहीये. खूप वाईट वाटलंय मला. काय बोलावं सुचत नाहीये. काय बोलू मी? त्यावर आपण उद्या बोलू. तात्या अहो थांबा. तात्या, आदितीची काही चूक नाही. ती चांगली मुलगी आहे. हो तात्या, मोठ्या बाई बोलतायत ते अगदी बरोबर आहे. हो तात्या, तुम्ही दूध नाही प्यायला, ते तरी पिऊन जा. आता मला काही हे नकोय. तात्या, सगळी चूक माझी आहे, मला शिक्षा द्या, पण प्लीज थांबा. शिक्षा तर मी करणारच आहे, पण तुला एकट्याला नाही, सगळ्यांनाच. मला आता इथं थांबायचं नाहीये. मला एकटा राहू द्या. रत्नाक्का, रत्नाक्का, घाबरू नको. मी काय बोलणार तुला? इथं माझ्या घरच्यांनीच मला आपलं मानलं नाहीये. तुला त्यांनी त्यांच्या वतीनं बोलायला तर नाही पाठवलं ना? नाही रत्नाक्का, मी हे दूध घेऊन आले तुमच्यासाठी. नकोय मला. तात्यान बयोबाईंनी दूध प्यायल्याशिवाय मी दूध पित नाही. ते प्यायले तरी नकोय मला. आता मला या घरातलं काहीच नकोय. रत्नाक्का प्लीज असं नका ना बोलू. तुला नाही कळणार आदिती. आता सुद्धा मी खिडकीपाशी उभी होते तेव्हा लहानपणापासूनचे खेळलेले खेळ, मस्ती, तात्यांचा ओरडा, बयोचं प्रेम, सगळं सगळं आठवलं. लग्न होईपर्यंतच सगळं आयुष्य या घरात काढलंय मी. इथे येणाऱ्या प्रत्येक सुनेला पाहिलंय. हे आप्पा, नाना, बापू, बाळा आता या घरात तुला गुण्या गोविंदानं राहताना दिसतायत, पण लहानपणी ना हे खूप मस्तीखोर होते. खेळताना सारखे भांडायचे. मी या घरातली एकुलती एक मुलगी, सगळ्यांची लाडकी. मग प्रत्येक जण मलाच येऊन सगळं सांगायचा. ऐकायचं माझं. आप्पा माझा मोठा भाऊ असला तरी तात्या ना खेळताना यांच्यात भांडणं होऊ नये म्हणून मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे. मी पण कोणी मस्ती केली की त्याचं नाव तात्यांना सांगायची. ही सगळी भावंड
मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नव्हते. यांनी त्यांच्या बायकांना होकार देताना सुद्धा मला आधी सांगितलं होतं. आता लपवतात माझ्यापासून, पण आपल्या बायकांना सगळं सांगतायत. इतकी परकी कधी झाले मी? नाही रत्नाक्का, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. उलट सगळ्यांच्या मनात तुमच्याविषयी आदरयुक्त भीती आहे. तुमच्यापासून लपवलं कारण तुम्ही तात्या आणि बयो आजींशी प्रामाणिक आहात. काहीच लपवत नाही तुम्ही. जे मनात येतं ते बोलून टाकता. असं तुम्ही रागाच्या भरात बयो आजी आणि तात्यांना काही बोलून बसला असता तर ही भीती प्रत्येकाला होती. आता तुम्ही नाही का म्हणालात लहानपणी कोणी चुकीचं वागलं, मस्ती केली तर त्याचं नाव तुम्ही तात्यांना सांगायचा. त्याचीच भीती वाटत होती सगळ्यांना, म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. ती भीती तर मलाही आहे. आताही जरा काही झालं तर ही तात्यांकडे जाऊन माझी तक्रार करते. आता आपला विषय चालू आहे का? जा बॅग भरा. भरतो. रत्नाक्का, हा जो काही प्रकार घडला त्यात तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. तुम्ही तर या घरच्या आहात. हक्क आहे तुमचा. परक्या नाही आहात तुम्ही. परकी तर मी आहे. म्हणजे तुम्ही सगळेच जण अगदी मनापासून माझ्यासाठी सगळं काही करता, पण अजून या घरची सून नाही ना झाली आम्ही. आणि माझ्याचमुळे तुमच्या सगळ्यांच्या नात्यात कडवटपणा आलाय आणि नाही सहन होते मला. रत्नाक्का, चूक माझी आहे. त्याची शिक्षा घरच्यांना नका देऊ. जमल्यास माफ करा मला आणि हे दूध पिऊन घ्या. आदिती रडत गेली का बिचारी? अरे सिद्धू दादा, आप्पा कुठे आहेत? अरे नवं धान्य आलंय, धान्य. पहिलं धान्य आलं. आप्पा, मोठी बाई, अदिती, सगळे बाहेर या लवकर. आपलं पहिलं धान्य आले. अरे लाव ना, इकडे लाव. या लवकर. आलं का धान्य? होय होय आप्पा, बघा यावर्षी बाजरीला झाक आली. किती बरं वाटतं ना, आपण घेतलेली मेहनत अशी समोर बघून, आपल्या कष्टाचं मोल जाणलं मातीत आणि एवढं चांगलं पीक उगून आलं. अदिती, अदिती लवकर ये. काय झालं सेठ? ये लवकर. अरे अदिती, अगं हे बघ आपलं पहिलं धान्य. पहिलं धान्य म्हणजे? अदिती, दरवर्षी आपल्या शेतातलं पहिलं धान्य आपल्या घरी येतं. मेहनत करून जेव्हा पहिलं धान्य घरी येतं ना, तेव्हा घरातले सगळे खुश होतात. आपण कडे बघ. अप्पा, छान वाटतंय ना? अदिती, जवळजवळ सगळं धान्य, कडधान्य, सगळ्या भाज्या आपल्याच शेतात पिकवल्या जातात आणि तिथूनच सगळे धान्य, कडधान्य आणि भाज्या आपल्या घरी येतात. आता ही बघ ना, ही बाजरी. आता तात्या येणार आणि याची पूजा करणार आणि मग सगळी बाजरीची पोती आपल्या घरात जाणार. मग आम्ही सगळ्या बायका जातं काढून ओव्या म्हणत ती बाजरी दळतो आणि पीठ काढतो. किती छान आहे हे सगळं. आमच्याकडे तर ग्रोसरी ऑनलाईन मागवतात. हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. अगं आता दरवर्षीच बघशील हे सगळं. काय सगळं? वीणबाई, बघा आमच्या शेतातलं पहिलं धान्य. ओ नाईस. आमच्या मॉल्स मध्ये येत असेल असं धान्य वगैरे. मॉल मध्ये घेतलेलं वेगळं, तिथे काय पैसे द्यायचं आणि घ्यायचं, पण हा शेतकऱ्याचा आनंदच वेगळा आहे. चला तात्यांना बोलून घ्या, पूजा करून घेऊ धान्याची. तात्या लवकर या.
आपलं धान्य आलंय. अप्पा, तात्या येतील ना? राईट. तात्या तर रागवलेत ना तुमच्यावर, ते नाही येणार. सिद्धार्थ, आता काय करणार तुम्ही? अप्पा, तात्यांनी पूजा नाही केली, धान्य घरात कसं जाणार? अहो, अप्पा, अप्पा तुम्ही पाणी पिऊन घ्या आणि शांत व्हा. अहो ताते येतील बाहेर. आणि नाही आले तर? अहो, शेतकरी आहात तुम्ही. तुम्ही दुष्काळ पाहिलाय, ओला दुष्काळ पाहिलाय, गारपीट पाहिली आहे, संपूर्ण शेतीचं नुकसान होताना पाहिलंय. तेव्हा खचला नाही आणि आता? अहो, शेतकरी असणं व्यवसाय नाहीये तुमचा, स्वभाव आहे. हो, पण माझ्या तात्या आणि बयबाईचा माझ्या पाठीशी भक्कम हात आहे, म्हणून मी असा आहे. लहानपणी तात्या मला शेतात घेऊन जायचे, तिथल्या मातीत मी खेळायचो. खेळता खेळता पडलो, लागलं तर तात्या त्या शेतातली माती माझ्या जखमीवर लावताना सांगायचे, तुला 2 आई आहेत, एक बयोबाई आणि ही माती, दोघींनाही अंतर देऊ नकोस. मी तात्याचं ऐकलं, मी शेतकरी व्हायचंच ठरवून टाकलं. मग तात्यानंतर मी सगळी शेती सांभाळली. याचं कौतुक मला त्यांच्या डोळ्यात दिसतं, म्हणून मी असा आहे. हे असं पहिलं धान्य येतं तेव्हा तात्या माझ्या पाठीवरून हात फिरवत शाबासकी देतात. तेव्हा मला तात्या म्हणतात, मला अभिमान वाटतो मी शेतकरी असल्याचा. पण आज तात्या येणार नाहीत, माझ्या पाठीवरून हात फिरवणार नाही, कौतुक नाही. अप्पा, असं काय बोलताय तुम्ही? आणि जे काय घडलंय त्यामुळे तात्यांना कौतुक तुमचं वाटणार नाही असं का वाटतंय तुम्हाला? कारण आधी तिच्या आई वडिलांचा घटस्फोट होणार आहे. ही पहिली गोष्ट जी मी तात्यापासून आणि बयबाईपासून लपून ठेवली, त्यामुळे माझ्याबद्दलच्या कौतुकाची जागा रागाने घेतली असणार. माझ्यामुळे हे सगळं घडतंय. कोण खोटं बोललं, कोण खरं, यापेक्षा यामागचं कारण मी आहे. हे सगळे बिचारे माझ्यासाठी त्रास सहन करतायत. हसत खेळत ज्या घरात दिवस सुरू व्हायचा, त्या घरातल्या माणसांच्या डोळ्यातच पाणी आहे. काहीही करून मला या घरचा आनंद परत मिळवून द्यायचाय. आज तात्या धान्याची पूजा करायला आले पाहिजे, नाहीतर अप्पांना खूप वाईट वाटेल. तात्यांचा राग गेला पाहिजे, पण काय करू म्हणजे तात्यांचा राग. कोणालाच न सांगता कसं जाऊ? ऍटलिस्ट मोठ्या बाईला तरी सांगू का? अदिती, काय करतेस? मिलिंद गाडीत वाट बघतोय, चल लवकर. आपण निघतोय तर एकदा भेटून सगळ्यांना बाय बोलते. सगळे झोपले असतील. तुला माहिती आहे ना ते किती गोड आहेत सगळेजण. तू बाय करायला जाशील आणि मग तू जातेस म्हणून सगळेजण इमोशनल होतील. पण असं न भेटता न सांगता गेले तर चांगलं नाही ना दिसत. हे बघ, आता इथे कोणीच नाहीये तर आपण निघूयात. वाटलं तर तू त्यांना नंतर फोन कर ना. ओके.
पण ऍटलीस्ट सिडला तरी. नो अदिती, तो तुला परत थांबवेल आणि समजवत बसेल की जाऊ नकोस अनॉल. नाही, मी नाही समजवणार आता तिला. मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीस, पण एक सांगतो, तू निघून गेल्यावर घरातल्यांना खूप त्रास होणार आहे. त्यांचं सोड, तुला इथून निघून जाणं किती कठीण आहे तेच बघ तू. आता तूच ठरव तुला जायचंय की नाही. सिद्धार्थ, तिचं आधीच ठरवून झालेलं आहे आणि तिने तुला क्लिअर केलंय ना, मग पुन्हा पुन्हा तोच विषय काढून तिला त्रास देऊ नकोस. जाऊ दे तिला. आज सकाळी सकाळी कुठे बाहेर चाललात वाटतं? नाही. मग काही विशेष? हो, काय? आजपासून मी काही गोष्टी ठरवल्यात. हे उगाच चिडून बसण्यात काहीच अर्थ नाही. काल जरा चुकीचंच वागलो मी, सगळ्यांशी खूप कठोर वागलो. आता या सगळ्यांनी जे काय केलं ना ते आपल्याला वाईट वाटू नये म्हणूनच केलं ना. ते बिचाऱ्या पोरीने खूप सोसलं. आता तिच्या आईवडिलांमुळे तिला शिक्षा देण्यात काही अर्थ नाही ना. अच्छा, म्हणजे सगळ्यांना माफ करणार आहात म्हणून इतके छान कपडे घातलेत. नाही नाही, माफ करण्यासाठी एवढे चांगले कपडे घालण्याची काही गरज नाही आहे. त्याचं कारण वेगळंच आहे. काय? आज आपण आदिती आणि सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख ठरवणार आहोत. काय? हे कधी ठरवलं? काल आपली होणारी सुनबाई भेटून गेली, त्याच्यावर मी खूप विचार केला आणि ठरवलं. आज छान गोडधोड होऊन जाऊन दे. गोडधोड करेन, पण तुमच्यासाठी नाही. अरे, अशा आनंदाच्या क्षणी थोडं खायला पाहिजे की नाही गोड? अहो, थोडं थोडं म्हणता आणि ताटभर खाता. अगं हेमा, अहो काहीतरी काय. ते माझ्या गोडाधोडाकडे लक्ष देण्यापेक्षा थोडस माझ्याकडे लक्ष दे. तो अगोदर चहा संपा बरं तुम्ही. घ्या, चला आपण जरा चांगली बातमी सांगूया त्यांना. कुठे गेले सगळे? सुमित्रा, नानी, ताई, रत्ना, चला सगळे देशमुख बाहेर या. तात्या, काय झालं? तात्या, कुठे जायचंय का? नाही म्हणजे मी गाडी काढू का? पण तात्या, नेमकं कुठे निघाला तुम्ही? मी कुठेही जात नाहीये आणि आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आनंदाचा दिवस आहे. काय आज? मी विसरले. तुलाच काय, आम्हाला सुद्धा आठवत नाही आज नेमकं काय आहे ते. सांगतो, एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सगळे आले का? हो, आलेत तात्या. सिद्धू बाकी होता, तो पण आला. तात्या तुम्ही? हो, मी. आधी सुनबाईंना बोलवा, मग सगळे म्हणून जोरदार चर्चा करू आणि ठरवू काही गोष्टी. काय ठरवायचंय तात्या? आधी सुनबाई आणि भाई येऊ देत, मग बोलू. झोपलेत की काय अजून? तात्या, अदिती आणि तिचे मॉम डॅड मुंबईला निघून गेले. हा?